बरेच दिवस डोक्यात विचार चालू होता की नक्षत्र मालिका तर संपली. आता राशींवर बोलावं की ग्रहांवर बोलावं? बरं, राशी आणि ग्रह दोन्हीवर बोलायचं तर आहेच, पण ते करताना त्यात काहीतरी वेगळेपणा असणं पण गरजेचं आहे. किंवा जी माहिती सगळीकडंच मिळते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय देता येईल, यावर खूप दिवस विचार चालू होता. आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की मी ग्रहांवर बोलण्यापेक्षा ग्रह स्वतःच बोलले तर. आणि म्हणूनच या मालिकेचं नाव मी असं दिलंय, जेव्हा ग्रह बोलतात. यामध्ये एक विचार असाही आहे की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपण नवग्रह यांचा प्रामुख्यानं विचार करतो आणि जोडीला हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे 3 ग्रह आपण विचारात घेतो. यामध्ये जे नवग्रह आहेत ना, त्यामधले राहू, केतू हे छेदनबिंदू आहेत, ज्यांचा विचार आपण ग्रहांसारखा करतो. म्हणजे ते प्रत्यक्षात म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये अस्तित्वातच नाही आहेत, तरीही त्यांना ग्रहांइतकं महत्त्व दिलं गेलं आहे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये अशी कोणती तरी शक्ती आहे की जी इतर ग्रहांवर सुद्धा परिणाम करू शकते. आणि म्हणूनच डोक्यात असा विचार आला की ग्रह म्हणजे काय हे मी समजावून सांगण्यापेक्षा ग्रहांनीच स्वतःचं व्यक्तिमत्व, व्यक्तिविशेष सॉरी ग्रहमत्व, ग्रहविशेष उलगडून सांगितले तर. हा विषय तुम्हाला सुद्धा किती आवडतोय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यासारखंच अजून कोणत्या विषयावर तुम्हाला ऐकायचं असेल किंवा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला प्रश्न असतील तर तेही मला नक्की कळवा. तुमच्या कल्पना, तुमचे विचार, तुमची मतं ही नेहमीच अगत्यपूर्वक विचारात घेतली जातील. धन्यवाद. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.